बच्चू कडूंचं कर्जमाफीसाठी आज आत्मचिंतन। यवतमाळमध्ये आज एक दिवसीय आत्मचिंतन। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्मृतीस्थळी आत्मचिंतन केलं जातंय। स्मृतीला साक्ष ठेवून प्रहार संघटनेचं आत्मचिंतन। पाळाचा प्रश्न असेल, मच्छीमारांचा असेल आणि उर्वरित दिव्यांगांचा जो काही प्रश्न अजूनही मार्गी लागले नाही, त्या संदर्भात मला वाटते स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे। नाही केलं तर आंदोलन मात्र तय आहे। ते आंदोलन कसं राहणार आहे ते आज आम्ही 4 वाजता आमचे वसंतराव नाईक जे मुख्यमंत्री होते त्यांच्या समाधीस्थळी आम्ही जाहीर करणार आहोत आणि पुढची रणनीती 4 वाजता आम्ही सगळ्या विदर्भातल्या कार्यकर्त्याला, जिल्हा प्रमुखाला आणि काही शेतकऱ्यांना बोलावलेलं आहे, काही नेत्यांना पण बोलावलेलं आहे आणि ते 4 वाजता आम्ही येणारी खरं तर नागपूरमध्येच आता घेरण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आता आंदोलन करून सोडणार नाही, तर जेथपर्यंत प्रश्न सुटणार नाही तेपर्यंत त्याला लावून धरण्याचं काम करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।